हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी छान आहे, तुम्ही कसे आहात? सो आज सेकंड डे आहे, म्हणजे काल आपण गेलो होतो ॲशलँड फेस्टिवलला आणि त्याच्यानंतर इतके दमलो होतो आम्ही आज. तर आज फुल रेस्ट झालाय. सकाळी उठून मी कॉर्न सोलले. कॉर्न डब्लिनमध्ये कॉर्न खूप मिळतात, म्हणजे इथे कॉर्नची शेती आहे, स्वीट कॉर्नची. तर मग आता तर ही डील आहे. मी $3 किती आणले होते? 6. मी $3 6 आणले होते आणि आता $1 4 मिळत आहेत. ते 6 आमचे संपले नव्हते म्हणून मी आज सोलले त्याला आणि करायचे आता. सो असा होता माझा दिवस. त्याच्यानंतर विशालने आज भुर्जी बनवली आणि भुर्जी वॉज गुड. त्याच्यात मिरची आणि मसाल्याचं कॉम्बिनेशन होतं. सो विशालनी आजचा लंच बनवला होता आणि ते खाऊन आम्ही दोघंही झोपलो. माझा प्लॅन नव्हता झोपायचा. माझं असं होतं की घरातलं थोडंसं काम आवरूयात, बट वीकेंड इज अ वीकेंड. विशालनी मला त्याच्या डोळ्यात ना काल SPF केलं होतं, तर मग त्याच्यामुळं त्याचे डोळे असे वीक होते. सो आज त्याने कांदा कट केला तर ते अजून जळजळायला लागले. मग तो मला म्हणला की आता जेवण झालंय तर माझ्या डोळ्यात ड्रॉप घाल आणि मग आपण थोड्या वेळाने बाहेर जाऊयात सामान आणायला. आता आम्ही सामान आणायलाच बाहेर आलो होतो. कॉस्कोमध्ये आलो होतो. इथे मागे कॉस्को आहे, तो दिसेल तिथे. तर कॉस्कोमध्ये रेकॉर्डिंग नाही करू शकलो. कॉस्कोमध्ये खूप छान छान डील्स चालू आहेत आता, पण सगळं संपलं होतं. दही पण नाही मिळालं. मी दहीसाठी आले होते. दही पनीर मिळालं. पनीर तिथं $11 लिहिलं होतं, पण आम्हाला $9 काहीतरी मिळालं है ना? येस, 8.99. तर ऑलमोस्ट 1 किलो पनीर $10. 9.5 का 9.5 अच्छा $9 मिळालं. मग बाकी ब्रॉकली, मशरूम आणि अजून काय घेतलं मी? बटाटे घेतले, कांदा, टोमॅटोज नव्हते, म्हणजे जे मी खाते हायब्रिड रोमा टोमॅटोज, ते वाईनवाले होते, बट तेही ओके होते. आज संडे असल्यामुळे आय गेस, आणि एंड ऑफ द डे संडे होता आज. असे मंथ एंड पण होता. एंड ऑफ द डे संडे होता. म्हणजे आपण एंड ऑफ द डे आलो ना. 6 वाजता बंद होतं तर आम्ही 5:30ला आलो. सो आता ऑलमोस्ट तिन्ही साइडनी एंड होता आज. एक तर संडे होता आणि एंड ऑफ द डे होता, प्लस मंथ एंड पण आहे. येस. सो त्यामुळे खूप सारं सामान संपलं होतं. आता जेव्हा नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा मे बी रिस्टॉक केलेला असेल त्यांनी, अशी आशा करते. तर आता आम्हाला इंडिया ग्रोसर्सला जायचं आहे, कारण का हळद संपली आहे. हळद घ्यायची आहे तिथून. बाकी मी विशालला म्हणलं होतं की आपण अमूलचं दूध घेऊया, त्याचं मी पनीर बनवते, कारण का घरी पनीर खूप छान बनतं. पण हे मला पनीर आपण टेस्ट नाही केलं. ह्याला ट्राय करायचं होतं की कसं लागतंय बघूयात आपण. सगळे खूप लोक घेतात तर मग वाय नॉट, असं झालं. मग आता आपण इंडिया ग्रोसर्सला जाऊ, हळद घेऊ आणि वॉलमार्टला जाऊ. तर मला एक व्हिडिओ बनवायचा आहे की वॉलमार्टमध्ये स्वस्त मिळतं का क्रोगर्समध्ये, कारण का इथे असं आहे की एकच गोष्ट तिला MRP नसते. सो प्रत्येक स्टोअर वेगळं प्राइस लावू शकतात. तर मला एक पेप्सीची बॉटल घ्यायची आहे. ती आता इंडियामध्ये कोको कोलाची बॉटल 400 ml ची $45 जर समजा असेल, तर डीमार्टवाले ते 45ला विकत असतील, तर स्टार बाजारवाले ते 50-55ला पण विकू शकतात. असं आहे इथे. तर क्रोगर एक वेगळी चेन आहे डीमार्ट आणि ह्याच्यासारखं. क्रोगर आहे, ऑल्डी म्हणून आहे, वॉलमार्ट आहे, अजून काय आहे, खूप आहेत असे. हे फेमस आहेत. मार्केट डिस्ट्रिक्ट एक आहे, मार्क्स एक आहे. सो असे टार्गेट एक आहे. टार्गेट आपल्या इथलं काय असेल माहिती का? टार्गेट सगळ्यात महागडं म्हणतात इथे, पण मी जे बघितलंय ना तर तिथं क्वालिटी पण तशी आहे. जरी ते प्रोडक्ट सेमच विकत असतील तर त्यांच्या भाज्यांची वगैरे पण क्वालिटी खूप छान आहे. होल फूड्स एक आहे. होल फूड्स आपल्या इथलं मे बी स्टारबक्स अशा ज्या रेंज मधलं असेल ना, ते होल फूड्स आहे. तिथे क्वालिटी ऑर्गॅनिक सगळं मिळतं. ओके. सो मला हे करायचं आहे की कम्पॅरिझन. सेमच गोष्टी मी वॉलमार्टमधून पण एकदा घेणार आहे आणि क्रोगरमधून घेणार आहे आणि बघणार आहे की किती डिफरन्स आहे, कारण की त्या 2 ठिकाणून आपण जास्त शॉपिंग करतो. आता आपण भेटू मे बी वॉलमार्टमध्ये. इंडिया
तिथे आता ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी मिळतात ज्या आपल्या भारतात मिळतात. सो बाय बाय. फक्त थोड्या महाग मिळतात. आता मला हळद तिथे मिळाली असती घरी अर्धा किलो काहीतरी 60-70-80 रुपयाची. इथे बघायचं आता कितीला मिळते ते मी घरी जाऊन दाखवते. ते बघा तिथे ढग फुटी झाली. तिथे सब जोर जोरात पाऊस पडतोय आणि दिसतही होता. आता दिसतोय का? अरे यार हा दिसतोय ते बघा तिथे असं सरळ पाऊस पडतोय तिथे. आपल्या इथं कसं असतं पाणी पाऊस आला जोर तर पाणी साठतं आणि हे सगळं नॉर्मल आहे आपल्या इथं. इथे थोडं पण पाणी साठलं ना रोडवरती लगेच मॅप वरती फ्लड फ्लोची वॉर्निंग येते. आणि विथ दॅट प्रॉपर लोकेशन. पण ते खूप सिस्टमॅटिकली सांगतात आपल्याला की तुम्ही हळू चालवा म्हणून. इथं फ्लड आहे म्हणजे इथं पाणी साठलेलं आहे साचलेलं आहे सगळं आणि इथं लिटरली साचतं असं आपल्यासारखं नदी तळ होतं प्रत्येक जागेवरती नाही. हा काही ठिकाणी जिथे असे हे रोड्स आहेत ना असे काय स्पाइस किंग ट्रक कुठे आहे? ट्रक बघ ना कुठे आहे मला नाही दिसत आहे. अरे फूड ट्रक दादा. हा तिथं फूड ट्रक आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर. फूड ट्रक वरती जेवण खूप छान भेटतं. फूड ट्रक वरती जेवण खूप छान मिळतं स्वस्तात मिळतं आणि असं स्पायसी वैसी म्हणजे खूप व्हरायटी मध्ये मिळतं जे इथं युजली नाही मिळत. आणि ना म्हणजे स्ट्रीट फूड आपल्या इथे स्ट्रीट फूड हे बघा हे $2.5 मध्ये मिळतं फक्त एवढं आईस्क्रीम. आता ते मेल्ट झालंय तर माझं फेवरेट आहे स्ट्रॉबेरी व्हॅनिला. अँड देन कॉस्कोचं म्हणजे छान एक आयटम आहे चिकन बेक ना. हा आम्ही इथे आल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट ती खाल्ली होती कॉस्को मध्ये. आणि आता किती महिन्यांनंतर विशालला अचानक आठवली ती तिथे बघितलं. हा मग ते घेतलंय चिकन बेक. हे बघा आपण इथे जातो इंडिया ग्रोसर्स किंवा पटेल ब्रदर्सला गेल्यावर पण मी दाखवेन. इथे आतमध्ये रेकॉर्ड करू दिलं तर मी रेकॉर्ड करू शकेन नाहीतर मला पळत बाहेर यावं लागेल. मला एकच गोष्ट घ्यायची आपण आलेलो आहोत इंडियन ग्रोसर्स मधून शॉपिंग करून आणि एका काकाने मला असं वळून पाहिलं मी आता रेकॉर्डिंग चालू केलं तर. विशाल गाडी ऑन होती नाही आता याने डबल हे केलं क्लिक. सो ह्याने काय केलं माहिती का मी तिथे कॅश देत होते. हा कसं लगेच हे करायचं. अरे माझं नाव ओपन झालंय बघा मला असं करतो. हा तर मी कॅश देत होते. सो आमची एक डील आहे की हा मला महिन्याला म्हणजे आधी होती ही डील मी इंडियाला जाऊन आल्यापासून माझं सगळं आता सगळं बंद झालंय सगळं चेंज झालंय ट्रम्प रूल आल्यापासून. मी तेच सांगत होते त्यांना की आता माझा पगार पार्सल पगार बंद आहे. नाव आय ओनली गेट ऑनलाईन. म्हणून मी तुला म्हणलं की कॅश नको यूज करू अपन कार्ड यूज करो. ओके जनता क्या मैंने सही किया. त्यांना काय माहिती नाही त्यांना कुठं काय सांगू. मी सांगत होते तू मध्ये मध्ये बोललास. ओके एक्सप्लेन. हा तर असं होते आमची डील की मला प्रत्येक महिन्यात काही अमाऊंट मिळायची ॲज कॅश. सो ते माझा स्वतःचा खर्च घर खर्च वॉट एव्हर मोस्टली तर मी घर खर्चच करते त्याच्यात. माझा स्वतःचा खर्च इथे कायच आहे. कधी घेतलं तर तसं मी घेतलं पण नाही आहे. मी एकदा घेतलं होतं 2 शर्ट ते पण विशालनीच स्वाईप केले. सो माझा असा खर्च काही नसतो. घरातच फक्त काय लागलं डेकोरेशनचं वगैरे किंवा जे मला असं वाटतं की खूप नेसेसरी आणि विशालला वाटतं ते वायफळ खर्च आहे तर मग मी तो त्याच्यातून करते. त्याला म्हणते हा माझा खर्च आहे माझं मी बघेन. आणि इथे एक ना बावर्ची म्हणून हॉटेल आहे. जायचं का बावर्चीला. नको नुसतंच बाहेरचं होत आहे. आणि मी 3 महिने इंडियामध्ये गेले होते तर माझं इतकं बाहेरचं खाणं बंद झालं होतं. घरीच सगळं यमी यमी बनवत होती मम्मी नीलमताई मी स्वतः. तर मग मला खायची गरज नव्हती बाहेर. मन सोक्त खाल्लंय मी स्पेशली वरण भात तूप. ह्याला वरण भात नाही आवडत. असे कोण जगात लोक आहेत ज्यांना वरण भात नाही आवडत. आय हॅव गॉट वन.
तुमच्या घरी असं कोणी आहे का की ज्यांना वरण भात, आंब्याचा रस, आंबा हे गोष्टी आवडत नाहीत? हा पदार्थ त्यांना असं आहे की नॉट अ फॅन. असं कसं काय? हाऊ? वाय? ओके, सो आता हे झालं. दॅट इज दॅट. ताई, अरे मी त्या राईट वाल्याकडे बघत होतो, लेफ्ट मधून गाडी आली. आत्ता झाला असता काय नसतं झालं. मस्त. तर तो राईट वाला थँक्यू नाही, गो म्हणला, मी त्याला थँक्यू म्हणत होतो, तोपर्यंत इथंच गाडी आली. ओके, सो कार मध्येच होत आहे हे. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय. म्हणजे हळद ही किती डॉलर्सची आहे माहिती का? 3.99. आणि ही आहे 15 ओसची. हे लोकांना ग्राम मध्ये द्यायला खूप खूप कष्ट पडतात. इथे ग्राम मध्ये देतच नाहीत. 14 ओज इज व्हॉट. आता हा एवढा मोठा पॅक आहे, अराउंड 400-500 ग्रॅम असेल ती. 200 ग्रॅम नाही, 200 पेक्षा तर जास्त. मग विशालने आणलं आहे पार्ले जी. जी माने जीनियस. एकदा असंच वातावरण झालं होतं आणि पार्लेजीचं ते एक रील आहे की तुम्ही इंडियन आहे की नाही. इथे असं होतं की तो अमेरिकामध्ये होता, पण त्याला असं होतं की टेस्ट होते की तो इंडियन आहे की नाही. मग त्याला पार्लेजी दिला आणि चहा दिला. मग त्याने 1, 2, 3 असं डिप केलं आणि चौथ्या ह्याला बोलत बसला, गप्पा मारत बसला. आणि जेव्हा त्याने बिस्किट काढलं तेव्हा ते नव्हतं. पार्लेजी लगेच विरघळतं ना, लगेच हे होतं सॉगी. मग त्याला म्हटलं यू नॉट इंडियन. मग ते बघून आम्हाला दोघांना चहा आणि पार्लेजी खायची इच्छा झाली. सो त्याने आता हे पार्लेजी घेतलं. तसं आम्ही रेअरली चहा पितो माझ्यामुळे. आम्ही दूध पितो दररोज माझ्यामुळे. आणि मीच पिणं बंद केलं. विशाल दररोज पितो. आणि मी कोबी घेतली आहे. कोबी मला इथे स्वस्त वाटली. $1.10 $1.10 असं होतं. आणि दॅट इज इट. एवढ्या गोष्टींचे झालेले होते $6 66 सेंट्स. आता आपण जोल झपाट आहे. नॉट सो फ्रेंडली, मला नॉट सो एवढ्या आवडणाऱ्या वॉलमार्ट मध्ये आलोय. मला वाटलं आपण घराच्या इथलं जातोय वॉलमार्टला, कारण हे इथून जवळ आहे. तुला हे का नाही आवडत? हे खूप असं ओसाड वॉलमार्ट आहे. मी तुम्हाला दाखवेन, पण असं एकदमच असं वाटतं वेअरहाऊस मध्ये आलोय कोणत्या तरी. सगळं बंद झालंय. आज संडे आहे ना इथे. संडेला मोस्टली सगळ्या गोष्टी बंद असतात. संडेला ह्यांचा पण संडे असतो. म्हणूनच असं किती ओसाड दिसतंय. छान असं प्रसन्नवालं वॉलमार्ट नाही आहे. आतमध्ये लाईट्स पण डिम आहे त्याच्या. आता वातावरण बघा कसलं झालंय डेंजर. गुमनाम है कोई. ओके बाय. बघा 98 सेंट्सला आहे. विशाल $1.78चा 1 किलो अर्धा किलो घेत होता. हे 1 LB म्हणजे अर्धा किलो आहे. मी म्हणते ह्याला इथे स्वस्त मिळतं, तर मला म्हणजे नाही सगळीकडे सेमच आहे. आता गेला गपचूप तिथे कॅरी बॅग घ्यायला. महागाला गोष्टी याला खूप आवडतात तशा, पैसे उडवायला. काय झालं? किती होतं ते? $1.70. मला माहित होतं. मला काय म्हटलं तेवढंच आहे. मला माहित होतं. मी बघत होतो. तुला माहिती का? दे आता. Oops. So sorry. आमचं टमाटर घेणं चालू आहे. आणि मुन्ना इथे टोमॅटो घेते. तर आम्ही इथे शिमला मिर्च पण घेतलेली आहे. शिमला मिर्च आली म्हणजे घरी काहीतरी स्पेशल होणार आहे. उल्लू बनाया, बडा मजा आया. मी त्या पनीरच्या ह्याच्यात टाकणार आहे. पनीर. आणि सॉरी गाईज. आणि मी का घेतलं माहिती का? कारण का तिथे इंडियन ग्रोसर्सला $2.50 होतं. आणि इथे कितीला आहे माहिती का? 70 सेंट्सला आहे. 67 सेंट्स.
नाव इट्स टाइम फॉर सिलांथ्रो. सिलांथ्रो कुठे आहे? इथे करते आता. प्लास्टिकची पिशवी आणणार आहे तिथून. त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आम्ही सिलांथ्रो टाकणार आहे. बघ तिथे 99 सेंट्सला होती सिलांथ्रो आणि एवढी एवढीशी होती. तिथे बघ किती छान. कितीला इथे? 83. हो. भाजी वॉलमार्ट मध्ये छान फ्रेश राहते इथे. फ्रेश पण असते आणि खूप पण मिळते. असं किचकिच नाही करावं लागत. ती केवढीशी होती. चला. गर्ल शुड नो हर व्हेजिटेबल्स की कुठे छान मिळतात, फ्रेश मिळतात. ओके. पुढे जायची गरज पण आहे का आपल्याला? दही घ्यायचं. येस. सो नाव आम्ही मोस्ट ऑफ द थिंग्स घेतले आहेत. हां मी तुम्हाला सांगते मी का उसळ म्हणते. ते बघा एका वेअरहाऊस सारखं वाटतं ते पुढं, एक्झॅक्ट पुढं. एवढं प्लेझेंट नाही आहे. मी ह्याच आजोबांच्या साईडला येते चुकून चुकून. हे जे आहेत ते त्यांच्या ते चिडके आहेत. मगाशी आम्ही टोमॅटो घेत असताना विशालनी चुकून त्यांच्या ह्याच्यात कॅरी बॅग्स ठेवले. तर ते म्हणले माझं आहे म्हणून, माझं कार्ट आहे. चिडून म्हणले. प्रेमाने म्हणले असतं तर एवढं काय वाटलं नसतं. चिडके होते. मी फुलं बघतेय. छान वाटतं ना घरी फुलं असलेले. पण आता मला बघायची गरज नाही आहे कारण की माझी जास्वंदीला दररोज एक जास्वंदी येते आणि मी दररोज ते देवाच्या समोर ठेवते. इतकं भारी वाटतं ना. ऊन पण आहे ना छान, त्यामुळे येत आहे छान छान. मी जास्वंद घेतलंय आणि मी ना असे वेगळे झाडं लावली आहेत म्हणजे बिया पेरल्या होत्या आणि त्याच्यातून छान 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 अशी स्प्राउट केलंय. आता मला नाही लक्षात आहे मी कोणत्या ह्याच्यात काय स्प्राउटिंगला टाकलं होतं, पण सगळे तर उगवलेत. त्यामुळे मी खुश तर आहे. मी ते पण दाखवेन तुम्हाला. आजच्या नाही उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन ते. आजचा ब्लॉग असाच मोठा होणार आहे असं वाटतंय. आता दही घ्यायला जायचं आहे त्याच्यानंतर वी आर ऑल डन. ओके. ही गोष्ट मला विशाल अजिबात घेऊन येतात. प्लांट्स आहेत ते प्लांट्स. मी किती रडून खडून हे वाले प्लांट्सचे सीड्स घेतलेत माहिती. किती हे करून. कारण का आधीचे आमचे प्लांट्स जगले नव्हते. आधीच्या कोणत्या काळातले. मग तेव्हापासून न म्हणतं की आपल्याला प्लांट्स धार्जिन नाही येत पण प्लांट्सचे धार्जिन आहे. आणि एक वाली गोष्ट झाली आहे कारण का मला साऊंड इफेक्ट लावता येत नाहीत लगेच, पण मीच ते तोंडाने देते. दही संपलं इथलं. डॅननचं दही इतकं छान लागतं माहिती. आणि आता उन्हाळा आहे तर सगळे लोक दही घेऊन चाललेत नुसते. सो ते संपलेलं आहे. दॅट इज अ न्यूज. मी म्हणते आला की चल आपण फ्रोगसला जाऊयात तर नाही म्हणतोय. काय दाखवतोयस मला? बनाना बास. किती बनाना? खूप बनाना झाले. आणि मी ना हे कॉस्कोमधून अቮकाडो पण नाही घेतले. $7ला 6 होते पण आम्हाला तेवढे लागत नाहीत. आणि इथे 70 सेंट्सला ईच मिळाला. माझ्यामुळे देवानी शिक्षा दिली कसं म्हणला लगेच माझ्यामुळं. बी केअरफुल. इट्स ओके. हां. Oh, there's a water leakage. The water is coming from up there. आता ती पडली असती. पाणी सांगताय ती सटकली पार इथपर्यंत. सेल्फ चेकआउट. व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलं का? तू गाडी आण, मी इथं थांबतो. दे चाय दे. अरे थांब ना, दोघंच एकत्र जाऊया. हे तर भिजायचं आणि ते तर भिजायचंच. चल. तसं पण मला भिजायला आवडतं. मला लक्षात आपण गाडी कुठं पार्क केली आहे ते. मला म्हणतोय मी एक अम्ब्रेला घेऊ आपण, तर ऐकतच नाहीये. जी अम्ब्रेला विशाल मला दाखवत होता ती $9 होती. $9 अम्ब्रेला कोण घेतं?
म्हणून मी नाही म्हणले. बाकी मला काही प्रॉब्लेम नाही आहे अमरेला सोबत. विशालला भिजायला नाही आवडत, पण आता तो पचा पाणी उडवतोय डबक्यामध्ये पाय टाकून मारून. हळू. कालच आम्ही शेतामध्ये बघितलं आणि इतके हे झालं होतं. काजू आहे हा, हे बघा. लाव ना लाईट, लाव ना. ओ दादा, संपली तुमची लाईट? नाही लागते की. कुठे गेला? किती भरभर फिरतोय तो. कुठे आहे अजून? एकच आहे. हे दोन आहेत. तेच की एकत्र आले दोन्ही. घराबाहेर काजू आहे, किती भारी ना. कुठे गेला? किती भरभर उडतात ते. मला वाटलं मच्छर आहे. मला पण वाटलं. लाईट लागली. हे बघ हे बघ. आज आता मी पनीरची रेसिपी नाही टाकणार आहे. आज मी काजव्यावरती एंड करते हा ब्लॉग, कारण का आम्ही बाहेर कॉस्कोमध्ये खाल्ल्यामुळे एवढी काही भूक नाही राहिली आहे. तुला लागली आहे का अजून? आणि आता वाजलेले आहेत 9:15. तुम्हाला लाइटिंगवरनं असं वाटत नसेल, इतका उजेड लख्ख प्रकाश आहे, पण आता 9:15 वाजलेले आहेत. आमच्या दोघांचेही पोट भरलेलं आहे. मी ब्लॉग एडिट करत होते त्यामुळे माझे हे हाल आहेत असे विचित्र. पण आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. आज होता कॉस्को आणि अजून काय केलं आपण, वॉलमार्ट वगैरे शॉपिंग. सो आपण उद्या भेटू. बाय बाय.